हॅलो, नमस्कार. मी स्मिता खरे. आज आपण सगळ्याजणी मराठी समजताय ना? हां. आज आपण सगळ्याजणी या सेमिनारला जमा झालो आहे. कोण कुठून आले ते मला माहिती नाही, पण मी कल्याण खडकपाड्याला असते. आणि मला जेव्हा अचानक फोन आला सकाळी की 11:15 वाजता की सेमिनार आहे, मला माहिती पण नव्हतं. बऱ्याच जणी आपले कामं सोडून सगळ्या गोष्टी सोडून या सेमिनारला आलो. मला तसं पहिलं असं वाटलं होतं की सेमिनारला जायचं म्हटलं ना की आता मला सगळे कामं सोडून जायचं आहे, म्हणजे आज माझा दिवस वाया जाणार. पण सर, आपलं नाव दिनेश. हां, दिनेश सर, खरोखर तुमच्यामधली जी क्वालिटी आहे ना, जी पब्लिक खेचून ठेवणं आणि प्रत्येकाचं माइंड म्हणजे पूर्ण असं जे माइंडमध्ये प्रत्येकजण आले असतील की आता माझे खूप कामं होते, तर माझ्या माइंडमध्ये होतं की यार मी हे कामं सोडले, कोणाच्या माइंडमध्ये झाले मी भांडे सोडून आले. कुठे पडलं रे? हां, तर कोणाच्या माइंडमध्ये असेल की हे असेल. पण तरी मला एक प्रश्न विचारायचा आहे, इथे आल्याच्या नंतर कोणाला असं वाटलं का की आपल्या माइंडमध्ये ते चालू आहे है का? हाँ, वो पूरा दिमाग से निकल गया. तो ये जो सर का जो टैलेंट है, वो टैलेंट पे मैं फिदा हो गई कि पब्लिक को आज इतनी लेडीज़ है, उनको जो बता रहे म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या सांगतात ते आपण बारीकाईने ऐकतोय, ही खूप महत्त्वाची गोष्ट. नाही तर आपण बायका कधी कोणाचं ऐकत नाही म्हणा. मी तर ऐकतच नाही. पण तरी इथे बसून सर हँडल करतात. खरोखर सर, तुमच्या प्रत्येक गोष्टी ज्या तुम्ही बारकाईने सांगितल्या, मी लेट जॉईन झाले सेमिनारला कारण माझे पर्सनल कामं होते. आणि तुम्हाला भेटूनही खरंच खूप आनंद झाला की इतकं छान प्रकारे तुम्ही बिझनेसबद्दल तुम्ही सांगितलं, मार्गदर्शन करताय. अजूनही पुढे मार्गदर्शन चालू असणार आहे आपलं. पण जे थोडक्यात जे काही झालं त्याबद्दल पण खूप चांगलं वाटतंय की हां, ही जादू मला तुमच्याकडून शिकायची आहे नक्की. पण की ही जादू तुम्ही जी केली ना, ही जादू मला शिकायची आहे ना. हां, तर आणि एक गोष्ट आहे की इथे पहिल्यांदा सगळ्यांना भेटले, पण ते प्रॉपर प्रत्येकीचं नाव त्यांच्या लक्षात राहते. प्रत्येकीचं नाव लक्षात राहते. ही रुपाली आहे, ही आहे, ती आहे, रुचिता, सगळ्या जणी प्रत्येकाचं नाव त्यांच्या लक्षात राहते. ही खूप मोठी गोष्ट आहे की यांचं माइंड किती शार्प माइंड आहे. मला वाटतं नंतर यांचा मेंदूवर आपण हे करूया की क्या चलता है, क्या क्या खाते हैं सर, आपका माइंड इतना शार्प, कितना म्हणजे बदाम कितना खाते, पाव किलो 1 किलो कितना खाते. म्हणजे आतापर्यंत तुमचा जो अनुभव आहे इतक्या वर्षाचा, त्या गोष्टीला सल्यूट. आणि आमच्या सगळ्या महिलांकडून तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं आणि इतक्या छान प्रकारे सुचवलं, म्हणून आपण सरांसाठी टाळ्यांचा इतका घुमघुमाट करू ना की हा हॉलमध्ये आवाज आला पाहिजे. थँक्यू सर. असेच तुम्ही आम्हाला भेटत राहा आणि अशाच तुमच्याकडून नवीन नवीन प्रेरणा, नवीन नवीन ऊर्जा आम्हाला भेटो. आयुष्याच्या क्षणामध्ये प्रत्येकजण भेटत असतं आणि काही ना काही त्याच्याकडून शिकायचं असतं. हा माझा मोटिव्ह आहे. कोण किती मोठा आहे, किती छोटा आहे हे महत्त्वाचं नसतं. आज आपण इथे भेटलो, तुमच्याकडून मी काहीतरी शिकले, माझ्याकडून तुम्ही काहीतरी शिकले, हे घेण्यासारखं असतं आणि हे आपण सरांकडून घेतोय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे आणि आम्हालाही तुम्ही शुभेच्छा अशाच द्या पुढच्या वाटचालीसाठी, कारण या सगळ्या बिझनेस वुमन स्ट्रॉंग लेवलच्या बिझनेस वुमन होणार आहेत, हो की नाही? थँक्यू.